राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. ना. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 9 जून या दिवशीचं चिंतन. आपली चूक ही चूक आहे असं ज्याला वाटत नाही तो सुधारणार कसा? चूक कळली तर बरोबर काय आहे ते कळेल. मी वागतो बोलतो ते बरोबरच आहे असं समजणाऱ्या माणसाला त्यातला फरक कसा कळणार? आणि योग्य काय आहे हे कळल्याशिवाय तो त्याच्यासाठी प्रयत्न तरी काय करणार असा प्रश्न आहे. आपल्या सर्वांची बहुतांशी हीच परिस्थिती असते. आपली मतं समजुती इतक्या ठाम आणि बळकट असतात की त्या बरोबरच आहेत, त्यात चूक असणं शक्यच नाही, समोरचाच चुकतोय अशी आपली 100% खात्री असते. त्यामुळे ते बदलण्याचा किंवा सुधारण्याचा प्रश्न येतोच कुठे असं आपण म्हणत राहतो. अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाच्या प्राप्तीच्या मार्गावरील पहिलं पाऊल आहे. मला कळत नाही हे मला फार आवडतं असं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत असत. मला कळत नाही हे कळणंच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय कळण्यासाठीची ज्ञानासाठीची मानसिकताच तयार होणार नाही. मला सर्व येतं, मला शिकायची काय गरज आहे असं म्हणणाऱ्याला नवीन शिकण्याचा ज्ञानाचा आनंद कधीच मिळू शकणार नाही. म्हणून सुधारणा व्हावी अशी जर इच्छा असेल, ज्ञान व्हावे असं जर वाटत असेल तर ती अज्ञानी आहे हे पहिल्यांदा उमगलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. आता ही गोष्ट मला समजत नाही किंवा कळत नाही असं दरवेळेला असतं असं नाही, परंतु ते कबूल करण्याची नम्रता माझ्या ठिकाणी नसते. मी चुकलो हे कळतं पण कबूल करायचं कसं? माझ्या अहमला धक्का बसतो, तो मला नको असतो. मी इतरांपेक्षा नक्कीच शहाणा आहे ही गोष्ट अमान्य करायला तयारी नसते, म्हणून घोटाळा होतो, म्हणून मी चुकतो आहे हे ज्याला वाटतं, जो कबूल करतो त्याला सुधारून शहाणं व्हायचं आहे, असाच मनुष्य ज्ञानमार्गाचा अधिकारी होऊ शकतो. त्यासाठी अंगी नम्रता लागते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया अशा तऱ्हेनं गुरुकडे जायला हवं. मग अंगी नम्रता, ज्ञानाची इच्छा उद्भवेल, ती गुरुकृपेनेच. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.